नमस्कार. भाषा लॅबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक खूपच इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे ॲडजेक्टिव्हज, म्हणजेच विशेषण. चला आपली इंग्रजी अजून पॉवरफुल बनवूया. कधी असा विचार केलाय का की आपली साधी सोपी इंग्रजी वाक्य अधिक प्रभावी, अधिक अर्थपूर्ण कशी बनवता येतील? याचं एक सोपं उत्तर आहे ॲडजेक्टिव्हज, आणि तेच आज आपण शिकणार आहोत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, भाषा लॅब लवकरच अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्ट घेऊन येत आहे. ज्यांना या चॅम्पियन बनायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे. चला तर मग तयारीला लागूया. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या टूल बॉक्समधलं पहिलं साधन म्हणजे ॲडजेक्टिव्हज. पण हे ॲडजेक्टिव्हज म्हणजे नेमकं काय असतं? इथे बघा, हे एक अगदी साधं वाक्य आहे. अ बॉय म्हणजे एक मुलगा. यातून आपल्याला फक्त मुलगा आहे एवढंच समजतंय. आता गंमत बघा, आपण फक्त एक शब्द जोडला, टॉल. वाक्य काय झालं? अ टॉल बॉय, म्हणजे एक उंच मुलगा. आता आपल्याला त्या मुलाबद्दल थोडी जास्त माहिती मिळाली. तो कसा आहे? तर तो उंच आहे. तर अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे असा शब्द जो नाऊन म्हणजे नाम किंवा प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो, त्याचं वर्णन करतो. जसं मागच्या उदाहरणात टॉल या शब्दाने बॉय या नाऊनचं वर्णन केलं. हा नियम कायम लक्षात ठेवायचा. ॲडजेक्टिव्हजचे ना वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्यांना वेगवेगळ्या कामांसाठीची हत्यारं म्हणजे टूल्स समजूया. यातले पहिले दोन प्रकार आहेत क्वालिटी म्हणजे गुण आणि क्वांटिटी म्हणजे प्रमाण दाखवणारे ॲडजेक्टिव्हज. क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजे गुणवाचक विशेषण. हे व्हॉट काइंड म्हणजे कशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर देतात. जसं की अ ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजे एक सुंदर फूल, ॲन ऑनेस्ट मॅन एक प्रामाणिक माणूस, अ बिग सिटी एक मोठं शहर, आणि अ हॉट डे एक गरम दिवस. हे सगळे शब्द त्या नाऊनचा गुण किंवा तो कसा आहे हे सांगतात. आता बघूया क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजे परिमाणवाचक विशेषण. हे हाऊ मच म्हणजे किती या प्रश्नाचं उत्तर देतात. महत्वाची गोष्ट म्हणजे हे अनकाउंटेबल नाउनसोबत वापरले जातात. म्हणजे ज्या गोष्टी आपण 1, 2 असं मोजू शकत नाही, जसं की काम, पाणी किंवा पैसे. उदाहरणं बघा, आय हॅव मच वर्क, देर इज लिटल वॉटर, ही हॅज सम मनी, शी एट द होल ॲपल. चला आता पुढची टूल्स बघूया. ही टूल्स आपल्याला एखादी वस्तू दाखवण्यासाठी किंवा तिच्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी खूप उपयोगी पडतात. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजे दर्शक विशेषण. हे आपल्याला सांगतात की आपण नक्की कोणत्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी बोलतोय. दिस म्हणजे जवळची एक वस्तू, जसं दिस बुक इज माइन. दॅट म्हणजे लांबची एक वस्तू, जसं दॅट हाऊस इज बिग. दीज म्हणजे जवळच्या अनेक वस्तू, जसं दीज फ्लावर्स आर रेड. आणि दोज म्हणजे लांबच्या अनेक वस्तू, जसं दोज स्टार्स आर ब्राईट. आता ही आहे एक सुपर टिप. एकदम कान देऊ नाही का, परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. नेहमी लक्षात ठेवा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर लगेच एक नाऊन म्हणजेच नाम येतं. जसे की दिस बुक. इथे दिस नंतर बुक हे नाऊन आलंय. हा फरक ओळखता आला की मार्क्स पक्के. आपलं पुढचं टूल आहे इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. हे नाऊन सोबत वापरून प्रश्न विचारले जातात. व्हॉट म्हणजे काय किंवा कोणता, जसं व्हॉट गेम डू यू प्ले. विच म्हणजे कोणता किंवा कोणती, जसं विच पेन इज योर्स. आणि हुज म्हणजे कोणाचा किंवा कोणाची, जसं हुज बॅग इज दिस. आणि आता आपण वळूया आपल्या शेवटच्या टूलकडे. हे टूल आपल्याला एका ग्रुपमधल्या प्रत्येकाबद्दल बोलायला मदत करतं. यांना म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजेच विभाजक विशेषण. हे ग्रुपमधला प्रत्येक घटकाचा वेगळा उल्लेख करतात. जसं की ईच स्टुडंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने, एव्हरी पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, यू कॅन टेक आयदर रोड म्हणजे दोन्हीपैकी कोणताही एक रस्ता निवडता येईल, आणि नायदर आन्सर इज करेक्ट म्हणजे दोन्हीपैकी एकही उत्तर बरोबर नाही. चला आता थिअरी झाली, प्रॅक्टिकलची वेळ आली आहे. आत्तापर्यंत आपण जे टूल्स शिकलो ती वापरून पाहूया. ही चॅम्प टेस्टसाठीची खास तयारी आहे, त्यामुळे लक्ष द्या. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. इट इज अ सनी डे.
ह्या वाक्यात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणवाचक विशेषण कोणतं आहे? थोडा विचार करा. अगदी बरोबर. ह्या वाक्यातलं विशेषण आहे सनी. का? कारण सनी हा शब्द दिवस कसा आहे हे सांगतोय. तो डे या नाऊनचं वर्णन करतोय. आता पुढचा प्रश्न. दिस हाऊस इज व्हेरी ब्युटिफुल. या वाक्यात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे धिस. कारण धिस हा शब्द हाऊस या नाऊनकडे बोट दाखवतोय, निर्देश करतोय. आणि आठवली का आपली सुपर टिप? धिस नंतर लगेच हाऊस हे नाऊन आलं आहे. वा, खूप छान कामगिरी. आता एक खरा ग्रामर चॅम्प बनण्यासाठी पुढचं पाऊल काय आहे ते पाहूया. आज आपण ॲडजेक्टिव्हची सगळी महत्त्वाची टूल्स शिकलो आहोत. आता यात मास्तर बनण्यासाठी फक्त सराव करत राहणं गरजेचं आहे. आणि सरावासाठी कुठे जायचंय? कुठेच नाही. समोर जो QR कोड दिसतोय तो पटकन आपल्या मोबाईलने स्कॅन करा, म्हणजे आपल्याला सरावासाठी एक ऑनलाईन प्रश्नसंच मिळेल. तर मग आज बोलताना कोणते नवीन वर्णनात्मक शब्द वापरणार आहात? नक्की विचार करा आणि ते तुमच्या बोलण्यात वापरायला सुरुवात करा. भाषा लॅबच्या अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.